शिरूर संघर्ष समितीकडून जादा बिलाच्या विरोधात व स्मार्ट मीटरच्या गोंडस नावाखाली ग्राहकाची खुलेआम लूट. तालुक्यात महावितरणचा अजब कारभारामुळे ग्राहक त्रस्त तर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मगरमस्त. या ढिसाळ कारभारामुळे जनतेची खुलेआम लूट करीत असल्याने संघर्ष समितीने होळीचे औचित्य साधून जादा बिलाची चक्क होळी व स्मार्ट मीटर महावितरणच्या स्वाधीन केले. 8 दिवसात तालुक्यातील सर्व स्मार्ट मीटर जमा करून दुसरे मीटर बसवावे, अन्यथा मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही असा इशाराही यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी पेटे व पंचायत समितीचे सदस्य हमीद पटेल, जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड यांनी दिला आहे. संघर्ष समितीचे सचिव प्राध्यापक पत्रकार शेख मेहता बाळासाहेब शिंदे शिवपूरकर व तालुक्यातील महावितरणचे ग्राहक स्मार्ट मीटर घेऊन या आंदोलनात सहभागी होते. यावेळी प्रभारी उपविभागीय अभियंता सिद्दीकी, कार्यालयीन इंजिनियर माने व सर्व लाईन स्टाफ सह पोलीस बंदोबस्तात निवेदन घेऊन त्यावर तोडगा काढू असे आश्वासन सिद्दीकी यांनी. तुम्हाला नाही, आम्ही ग्राहक आहोत. आम्हाला जेवढा कायदा लागतो त्याच्यापेक्षा जास्त तुमची जबाबदारी आहे. तुम्ही पैसे घेऊन करणार. आम्ही ग्राहक आहोत. आम्ही ग्राहकांना पैसे देऊन स्मार्ट मीटरमध्ये कोणताही दोष नाही आणि त्याबद्दल आपली शंका आहे ती शंका मी दूर करून देतो. सिरीजमध्ये मीटर लावून देतो. ग्राहकांना जेवढा वापर केला असेल त्यानुसारच त्याला बिल देणार. आता सिद्दीकी साहेब यांनी म्हटले की स्मार्ट मीटर मध्ये कोणताही फॉल्ट नाही. पण आता किती लोक आहेत की स्मार्ट मीटर बसवल्यावर 40-40, 30-30, 40-40, 20-20 हजार मीटर बसल्यानंतर 3-3 महिने त्याची रिडिंग गेली नाही आणि एका दमात त्याची रिडिंग गेली. एक हा मुद्दा. दुसरा मुद्दा असा की अगोदर जे मीटर बसवलेले होते आणि त्याच्यावर जी सॅच्युरेटेड रिडिंग होती म्हणजे साचलेली जी रिडिंग होती ती रिडिंगचं बिल गेलं आणि त्याच्यानंतर हे मीटर बसवल्यानंतर या मीटरच्या सिरियल नंबरनुसार नावाखाली जी पूर्वी जी मीटर होते, आता शिवाजी पेटे साहेबांनी म्हणल्यासारखं ती पूर्वीचे मीटर आणि हे मीटर आम्हाला बसवून टेस्ट करून दाखवा. आणि यावेळी जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य माणिक गायकवाड यांनी आणि आता हे महावितरणचे उपविभागीय अधिकारी सिद्दीकी यांचा चांगला समाचार घेतला. कायद्यामध्ये एक नियम आहे, कुठल्याही शासकीय कामकाजामध्ये कुठल्या गोष्टीची वसुली किंवा कुठल्या गोष्टीची जर कार्यकर्त्याला पोलीस केसचं सुद्धा वजा होत नाही. एवढं एक आम्ही तुमच्या माध्यमातून या शासनाला आम्ही ठणकावून सांगू शकतो. आम्ही सुद्धा असं बोलाव, आमच्या सुद्धा अंगावर पोलिसाच्या जेवढ्या केसेस राहतील तेवढा आम्हाला सुद्धा बायको घरी गेल्यावर शबासकी देते. कारण का 72 काम करून आलाय तू लोकांसाठी म्हणून. त्याच्यामुळे त्या केसेसची भीती आम्हाला घालायच्या भानगडीत पडू नका. आणि आज हे 10-12 आहेत आणि तुम्हाला मुदत दिल्याप्रमाणे नंतर तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा जाता येणार नाही. आणि ह्याच्या पुढे कुणाचंही जर फाल्टी मीटर असलं ती तिकनी बायको आमच्या गळ्यात मारायचा प्रयत्न करू नका. स्मार्ट मीटर आले, दुसरं मीटर नाही. म्हणून ही तब्बल 2 वर्षापासून सतत दर महिन्याला बिल भरून सुद्धा 40,000 बिल या महिन्यामध्ये दिल्याचे बिलाच्या पुराव्यासह महावितरणच्या कार्यालयीन